अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आयुष्यात खूप श्रीमंत होण्यासाठी, आयुष्यामध्ये असलेलं जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य संपण्यासाठी, घरामध्ये बरकत येण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी आणि घरामध्ये असलेली जी प्राप्त लक्ष्मी आहे ती स्थिर होण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। बघा, या दोन वस्तू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायच्या आहेत। ज्या वस्तू सोबत ठेवल्याने तुमच्या घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होईल, तुमच्याकडे धन आकर्षित होईल, पैशांच्या ज्या अडचणी सध्या तुमच्या आयुष्यात सुरू आहेत ह्या सर्व अडचणी समाप्त होतील, ज्या ज्या इच्छा, ज्या ज्या मनोकामना तुमच्या अपूर्ण आहेत त्या इच्छित मनोकामना तुमच्या पूर्ण होतील। या दोन वस्तू अखंड तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायच्या आहेत। ज्या वस्तू सोबत ठेवल्याने तुमचे जे दिवस आहेत ते दिवस बदलायला लागतील, दिवस पालटायला लागतील। बघा, ज्यांच्याही आयुष्यामध्ये खूप दारिद्र्य आहे, गरिबी काही केल्या पिछा सोडत नाहीये, घरावरती कर्ज आहे, जमीन जी आहे ती गहाण ठेवलेली आहे, सोनं गहाण ठेवलेलं आहे, कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे, काही केल्या कर्ज फिटत नाहीये, कर्जमुक्तीसाठी हा उपाय करू शकतात, घरातील दारिद्र्याचा नाश करण्यासाठी हा उपाय करू शकतात, घरामध्ये असलेली जी गरिबी आहे ती गरिबी संपवण्यासाठी हा उपाय करू शकतात, किंवा मग एखादी अशी इच्छित मनोकामना असेल तुमची, जी मनोकामना तुम्हाला अनेक महिन्यांपासून, अनेक वर्षांपासून पूर्ण करायची आहे, मात्र ती इच्छा पूर्णच होत नाहीये, तर ती इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात। फक्त या दोन वस्तू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायच्या। ज्या वस्तू सोबत ठेवल्याने तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनामध्ये धन आकर्षित व्हायला सुरुवात होईल, ज्यामुळे तुमची दिवस रात्र प्रगती व्हायला सुरुवात होईल। बघा, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्ती होईल। मुलांसाठी हा उपाय करू शकतात, पतीसाठी हा उपाय करू शकतात, घरासाठी हा उपाय करू शकतात, किंवा मग तुम्ही स्वतःसाठी हा उपाय करू शकतात। या दोन वस्तू सोबत ठेवल्याने तुमच्या घराची, तुमच्या पतीची, तुमच्या मुलांची, तुमची स्वतःची रात्रंदिवस प्रगती होईल। बघा, पुन्हा एकदा सांगते, धनप्राप्तीसाठी, धन आपल्या घरामध्ये स्थिर होण्यासाठी, धन आपल्या घराकडे आकर्षित होण्यासाठी आणि प्राप्त लक्ष्मी जी आपल्या घरामध्ये आहे ही प्राप्त लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्यांच्याही आयुष्यामध्ये गरिबी हटत नाहीये, ज्यांनाही वाटते की माझेही दिवस चांगले यावे, माझेही दिवस पालटावे, माझ्याही घरामध्ये पैसा यावा, पैशांच्या ज्या अडचणी आहेत त्या संपाव्या, मीही श्रीमंत व्हावं, माझ्याकडेही चार गोष्टी व्यवस्थित असाव्या, असं ज्यांना ज्यांना वाटते त्या प्रत्येकाला सांगेल की हा उपाय आवर्जून करून बघा। उपाय अत्यंत प्रभावी आहे, 1001% लाभ देणारा आहे। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला काय करायचं आहे, कुठल्याही शुक्रवारपासून, मंगळवारपासून किंवा पौर्णिमेपासून या उपायाची सुरुवात करायची आहे, कारण हे तीनही जे वार आहेत, हे तीनही जे दिवस आहेत ते माता लक्ष्मीला आकर्षित करणारे, धनाला आकर्षित करणारे हे वार आहेत। त्यामुळे या तिघांपैकी कुठल्याही दिवसापासून या उपायाची आपल्याला सुरुवात करायची आहे। सकाळ, दुपार, संध्याकाळ कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकतात। यासाठी तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर एक दिवा लावून बसायचा आहे, बाजूला एक उदबत्ती लावायची आहे, ठीक आहे। माता लक्ष्मीचा फोटो, प्रतिमा, टाक, यंत्र जे काही असेल ते आपल्या देवघरात असणं आवश्यक आहे। आता काय करायचं, तर एक लाल रंगाचा छोटासा कपडा घ्यायचा किंवा लाल रंगाचा एक छोटासा कागद घ्यायचा। कपडा किंवा कागद जे काही तुम्ही घेतलेलं आहे ते देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला ठेवून द्यायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे, छोटीशी वाटी। या वाटीमध्ये तुम्हाला 6 तांदळाचे दाणे, मोजून अख्खे असणारे जे तांदूळ असतात हे 6 अख्खे तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आणि त्यासोबत 6 तुम्हाला बडीशोपचे दाणे घ्यायचे। मग आपण जी बडीशोप खातो, कच्ची बडीशोप, भाजलेली नाही, बडीशोपचे 6 दाणे आणि 6 तांदळाचे दाणे घ्यायचे। दोनही गोष्टींमध्ये चिमूटभर तुम्हाला हळद घालायची आहे आणि
हे जे दाणे आहेत हे तुम्हाला उजव्या हातात घ्यायचे आहेत. 6 तांदळाचे 6 बडीशोपचे असे 12 दाणे हातावरती घ्यायचे. चिमुटभर हळद घालून तुम्हाला ते पूर्ण हळदीमध्ये असे मिक्स करायचे, पूर्ण ते दाणे असे चोळायचे आहेत. त्यानंतर हे या दोनही गोष्टींना हळद लावून झाली की त्यानंतर हे जे दाणे आहेत ते वाटीमध्ये टाकायचे आहेत. आता एक दाणा त्याच्यातील उचलायचा. अगोदर तांदळाचा दाणा उचलायचा, तो हातामध्ये घ्यायचा, इच्छित मनोकामना बोलायची. माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये असलेल्या ज्या अडचणी आहेत त्या सांगून त्या अडचणीतून मुक्तता मिळवण्यासाठी प्रार्थना करायची आणि ओम ह्रीम श्रीम ओम ह्रीम श्रीम या मंत्राचा जप करायचा. ठीक आहे. हे करून झालं की तो तांदळाचा जो दाणा आहे तो समोरील त्या पोटलीमध्ये किंवा म्हणजे ती जी कापड कागद जे काही असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. पुन्हा दुसरा दाणा घ्यायचा, पुन्हा दुसऱ्या वेळी बडीशोपचा दाणा घ्यायचा, पुन्हा सेम त्याच पद्धतीने माता लक्ष्मीला प्रार्थना करायची, मंत्र म्हणायचा आणि पुन्हा हा अभिमंत्रित केलेला जो दाणा आहे तो तिथे ठेवून द्यायचा. त्यानंतर पुन्हा तांदळाचा दाणा, बडीशोप, एकदा तांदूळ बडीशोप, दुसऱ्यांदा पुन्हा तांदूळ पुन्हा बडीशोप, असे करत तुम्हाला ते 12ही दाणे जे आहेत ते त्या कागदावरती किंवा त्या कापडावरती तुम्हाला अर्पण करायचे, ठेवून द्यायचे. यानंतर तुम्हाला एक छोटासा सोन्याचा तुकडा घ्यायचा आहे. अगदी गुंजभर सोनं घेतलं तरीही चालेल. सोन्याचा मणी असेल तर तो घ्या, सोन्याचं लॉकेट असेल, कानातलं असेल, अंगठी असेल, जे काही असेल तर थोडंसं तरी अगदी पुन्हा एकदा सांगते 1 मिलियन सोनं घेतलं तरी चालेल, पण गुंजभर सोनं आपल्याला उपायासाठी लागणार आहे. ठीक आहे. ते सोनं घेऊन तुम्हाला त्याच दाण्यांवरती म्हणजे जे तांदळाचे आणि बडीशोपचे जे दाणे येते त्याच्यावरती तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर जी अगरबत्ती तुम्ही लावलेली आहे ती अगरबत्ती तुम्हाला त्या दाण्यांना आणि त्या सोन्याला ओवाळायची आहे. इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. माता लक्ष्मीचा जप करायचा आहे. हे करून झालं की त्यानंतर जर कागद घेतला असेल तर त्याची एक चांगली घट्ट पुडी बांधायची आहे आणि जर तुम्ही कापड घेतलं असेल तर त्या कापडाची एक तुम्हाला गाठ मारून एक पोटली तयार करायची आहे. पोटली तयार केली असेल किंवा कागदाची पुडी जरी केली असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे. रेशमी घ्या, कुठलाही घ्या, कलावा घ्या. त्या लाल रंगाच्या धाग्याने तुम्हाला ती जी पोटली आहे त्या पोटलीला हा धागा गुंडाळायचा आहे. कागदाची पुडी असेल तर त्या कागदाला 4-5 वेळा हा धागा गुंडाळायचा आहे आणि चांगली गाठ मारायची आहे. ठीक आहे. आता ही पोटली जी तयार होईल किंवा जी पुडी तयार होईल ती तुम्हाला देवघरामध्येच ठेवून द्यायची आहे. ज्या दिवशी हा उपाय कराल तो दिवसभर पूर्ण दिवसभर ही पोटली किंवा ही पुडी देवघरामध्येच ठेवून द्यायची. तिथून बाजूलाही नाही काढायची, हलवायची नाही, काहीच नाही करायची. त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हाही तुम्ही कामासाठी बाहेर जाल, ऑफिससाठी बाहेर जाल, नोकरीसाठी बाहेर जाल, व्यवसायासाठी बाहेर जाल, शिक्षणासाठी बाहेर जाल, ज्याही गोष्टींसाठी, आता महिला करत असेल आपल्या पतीसाठी तर आपण हा उपाय करून तिथे ठेवायचा आणि आपला नवरा दुसऱ्या दिवशी कामासाठी बाहेर निघाला, आपली मुलं निघाली कामासाठी तर ती पुडी तिथून उचलायची आणि त्यांच्या खिच्यामध्ये द्यायची. संध्याकाळी आल्यानंतर ती पुडी जी आहे ती देवघरामध्ये ठेवायची. त्याला बांधलेला कलावा किंवा गाठ असेल, रेशमी धागा असेल, लाल धागा, तो अजिबात सोडायचा नाही. ती पुडीही सोडायची नाही, काहीच नाही. फक्त ती तशीच पुडी जी आहे ती देवघरात ठेवायची. संध्याकाळी कामावरून आल्यानंतर ती पुडी देवघरात ठेवायची. सकाळी उठल्यानंतर ती सोबत घेऊन जायची. असं मोजून 41 दिवस करायचं आहे. किती? 41 दिवस. 41व्या दिवशी ती जी पुडी आहे ती पुडी तुम्हाला खोलायची आहे. म्हणजे त्याला जो धागा बांधलेला आहे तो धागा तुम्हाला सोडायचा आहे. पुडी असेल तर ती ओपन करायची आहे, पोटली असेल तर त्याची गाठ सोडून तुम्हाला ती ओपन करायची आहे. आणि त्या पुडीमध्ये घातलेले जे बडीशोपचे दाणे आणि जे तांदळाचे दाणे आहेत ते तुम्हाला तुमच्या घराच्या समोर किंवा घरामध्ये असलेली जे तुळशीचं रोप असेल त्या तुळशीच्या मातीमध्ये तुम्हाला दाबून द्यायचे. सोप आणि तांदूळ त्या तुळशीच्या मातीत दाबून द्यायचं आहे. आणि जे गुंजभर सोनं तुम्ही ठेवलं होतं ते तुम्ही स्वतः परिधान करू शकता. अंगठी असेल तर घालू शकतात किंवा मग तिजोरीमध्ये वगैरे तुम्ही ठेवून देऊ शकतात. बघा 41 दिवसांच्या आत तुम्हाला याचा पुरेपूर अनुभवायला सुरुवात होईल. कितीही घरामध्ये असलेलं जे दारिद्र्य आहे ते संपायला लागेल. घरातील नकारात्मकता संपून जाईल. घरातील अवलक्ष्मी, दारिद्र्याचा नाश होईल. घरामध्ये लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. खरं तर बडीशोप जी आहे ती भगवान श्री विष्णूंचं प्रतिनिधित्व करते. तांदूळ जे आहेत ते आपण माता लक्ष्मी स्वरूप समजतो. त्याचबरोबर सोनं, जिला आपण लक्ष्मीचं स्थान देतो. सोनं म्हणजे काय तर आपण त्याला साक्षात माता लक्ष्मी समजून तिचं पूजन करत असतो. जेव्हा माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू हे दोघेही
या दोघांचे प्रतिनिधित्व जेव्हा त्या पुडीमध्ये असेल आणि जेव्हा 41 दिवस तुम्ही ही अभिमंत्रित केलेली पुडी सतत सोबत ठेवाल, तेव्हा लक्षात घ्या तुमच्या आयुष्यातील दारिद्र्याचा नाश होईल, नकारात्मकता आहे ती कुठेतरी संपत जाईल. बडीशोप ही अशी गोष्ट आहे जी आपले कितीही अस्थिर झालेले जे ग्रह असतात ना ते स्थिर करतात. आपल्या आयुष्यामध्ये कुठला एखादा ग्रह आपल्याला त्रास देत असेल किंवा कुठला ग्रह अस्थिर झाला असेल, त्याची साथ आपल्याला मिळत नसेल, ज्यामुळे अडथळे येत असतील, तर हे सगळ्या ग्रहांना शांत करणारी ही बडीशोप असते. बडीशोपाचे असंख्य उपाय आहेत. धनाला अट्रॅक्ट करते, आपल्या आयुष्यामध्ये अडथळे जे आहेत ते अडथळे दूर करते. जेव्हा तुम्ही हेच बडीशोप आणि माता लक्ष्मी स्वरूप असलेले सोनं एकत्रित ठेवाल आणि जेव्हा तुम्ही लक्षात घ्या सोप आणि तांदूळाच्यावरती जेव्हा हळद शिंपडून ते हळदीत मिक्स कराल. आता सगळ्यांनाच माहिती असेल हळद ही भगवान श्री विष्णूंची अत्यंत प्रिय आहे, त्याचबरोबर माता लक्ष्मीला हळद ही विशेष प्रिय आहे. जेव्हा तुम्ही ही चिमूटभर हळद त्याच्यामध्ये घालाल तेव्हा तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता संपून सकारात्मकता येईल, कारण हळद ही सकारात्मकता प्रिय करते. हळद ही आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता आणते. जेव्हा तुम्ही ह्या सर्व भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू, ग्रहांना शांत करणाऱ्या वस्तू, धनाला आकर्षित करणाऱ्या सर्व वस्तू एकत्रित ठेवून अभिमंत्रित कराल, तेव्हा 41 दिवसात तुम्हाला याचा पुरेपूर अनुभव व्हायला सुरुवात होईल. तुमची आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होईल. आयुष्यातील जे ग्रह आहेत, जीवनातील जे ग्रह आहेत ते शांत होतील, ज्यामुळे अडथळे दूर होतील. जेव्हा अडथळे दूर होतील, दारिद्र्य दूर होईल, अवलक्ष्मी तुमच्या आयुष्यातून निघून जाईल, तेव्हा नक्कीच तुमचे जे सर्व दिवस आहेत ते पलटायला लागतील, सर्व दिवस आहेत ते चांगले यायला सुरुवात होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. हा उपाय करून बघा. 1001% सांगते, 100% अगदी तुम्हाला खात्रीने सांगते की भरपूर या उपायाने तुम्हाला लाभ मिळेल. एक लक्षात ठेवा, कुठलाही उपाय करत असताना त्यासोबत कष्ट आणि मेहनतीची जोड ही तितकीच महत्त्वाची आहे. नुसता उपाय करून चालत नाही, तर कष्टही करावे लागतात. कष्ट पुरेपूर करा, मेहनत पुरेपूर करा आणि त्याचबरोबर हा उपाय करा. 100% तुमचे जे दिवस आहेत ते नक्कीच बदलतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.